लहान असल्यापासून अमित शेट हा विषय ऐकतोय की नारायणगावला रेल्वे होईल, जुन्नर तालुक्यातून रेल्वे जाईल. माझ्या माहितीनुसार सुरेश कालमाडी साहेब ज्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्या टायमाला ईश्वर पाटे राहतात त्याच्या पुढच्या बाजूला कुठेतरी रोड येऊन पडले. आम्ही सायकलवर बघायला जायचं ते रोड म्हणजे काय, रेल्वे म्हणजे काय. कारण पुण्याला मुंबईला तर आई बापाने कधी नेलं नव्हतं. आज सगळ्यात प्रथम या मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना करतो की आजच्या मिटिंगला जसे तुम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र आलेत तसे जोपर्यंत जुन्नर तालुक्यातून रेल्वे होत नाही तोपर्यंत तुम्ही एकत्र राहाल. आज शब्द पहिला आमच्या जुन्नर तालुक्याच्या जनतेला द्या. मी एक नागरिक म्हणून, एक व्यापारी म्हणून बोलतोय. याची जी तळमळ किंवा याची जी गरज आम्हाला भासते सामान्य लोकांना, ज्याच्याकडे लँड क्रुझर गाडी, फॉर्च्युनर गाडी त्याला काय वाटत नाही. बाबू भाऊ आम्हाला त्याची गरज आहे. ऐका ना, मस्करीचा विषय नाहीये. मी जे सांगतोय ते खरंच पोटतिडकीने बोलतोय. माझ्या या गोष्टीला आई विटनेस गणेश शेट वाजगे आहेत. त्या आईला घेऊन दवाखान्यात चाललो होतो. गणेश शेट आपण 2.5 तास चाकणच्या ट्रॅफिक मध्ये होतो. हे कोणासाठी करताय? मी जोपर्यंत नारायणगावातून रेल्वे जाणार नाही जुन्नर तालुक्यातून आपल्या, तोपर्यंत तुम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र राहा. बाबू भाऊ बायपासच्या टायमाला जसं तुम्ही आंदोलन छेडलं होतं, संपूर्ण नारायणगाव तुमच्या पाठीशी होता. आज तुमच्या संपूर्ण जुन्नर तालुका तुमच्या पाठीशी राहील. फक्त त्या आंदोलनाला मुळमुळीतपणा देऊ नका, आक्रमकपणा पाहिजे. आम्ही शेठ संतोष नाना तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जरी पक्षातले असला, सत्तेतले असला तरी पण जुन्नर तालुक्याच्या जनतेचा विश्वास तुमच्यावरती आहे. तुमच्यावरती शेतकरी, व्यापारी, शिक्षण सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला वाचा फोडण्याची जबाबदारी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तुमच्याकडे पाहतोय. आता ही रेल्वे करायची कशी करायची, त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी असतील, जीएमआरटीचा प्रॉब्लेम असेल, तिथून रेंजचा प्रॉब्लेम असेल, बिल्डिंग करता येत नसेल, या सगळ्या गोष्टींना फॉलोअप तुम्ही घेतला पाहिजे. जिथं तुम्ही आम्हाला आंदोलनाला बोलवाल, जिथे काही गोष्टी अंगावर घ्यायच्या असतील ते सर्वसामान्य जनता नारायणगावकर म्हणून तुम्हाला शब्द देतो, आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहू. फक्त तुम्ही आंदोलन जोरात छेडा. जय शिवराय. काही जण म्हातारे झाले तर रेल्वे काय आपल्या हाताला लागत नाही. 2-3 पिढ्या गेल्या. आपण जसं पुणे नाशिक हायवेचं आंदोलन ज्या ठिकाणी केलं होतं, पण खेडच्या पुढे काय रस्ता अजून सरकत नाही बाबू. त्या लोकांना किती काळजी त्याची मला काही अजिबात कल्पना नाही. पण आपण सर्वजण या ठिकाणी जमलो, हे आपल्या सर्वांना आपल्या पुढच्या पिढीची काळजी आहे. रेल्वे नाही तर प्रगती नाही हे सर्वांना कळून चुकलेलं आहे. कारण की शेतमाल असेल, अजून शिक्षणासाठी असेल, अजून इतर काही गोष्टी असेल, त्यासाठी रेल्वे आपल्याला आता पुढे गेलो पाहिजे. आपण एका ठिकाणी येऊन थांबलेलो आहे सगळे आता. कारण की MIDC नाहीये, पर्यटन तालुका घोषित झालाय. पुण्यातून पर्यटन यायला पाहिजे, बाहेरच्यातून पर्यटन यायला पाहिजे, तर चांगली सुविधा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, ओझर लेण्याद्री आहे, दाऱ्याघाट आहे, माळशेज घाट आहे, आंबे हातवीज आहे, भीमाशंकर आहे, प्रचंड इकडं कोपरे मांडवे आहे, प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे. तरी सुद्धा आपण त्या बाबतीत मागं आहोत खूप. तर आता आपल्याला चर्चा अशी करायची आहे की आपण आंदोलन कशा पद्धतीने केलं पाहिजे. बाबा सर्वांनी सांगितलं का झालं पाहिजे, तर मी काल सांगितलं की आपण पथनाट्याद्वारे आपण आंदोलनाची दिशा ठरवू शकतो. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन एसटी स्टँड असेल, सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम आहे. आपण एक रील्स जे आहे, जे रील्स बनवतात चांगले, त्यांची एक मीटिंग घेऊ, त्यांना तुम्ही सूचना द्या कशा पद्धतीने आपण त्याचे मीम्स तयार केले पाहिजेत, का गरजेचे आहे, शासनाच्या विरुद्ध आपण ती मागणी केली पाहिजे. जे रेल्वे मंत्री आहे त्यांचा का आकस आहे आपल्या 3 तालुक्यांवर, रस्ता करत नाहीये, ते रस्त्याला अडचण आहे. रेल्वे जी आपल्या भागातून जाणार होती ती GMRTचं कारण सांगून ते पुढे ढकलतात आहे. पुढे म्हणजे किती, तर ते डायरेक्ट बायपासच करतात आहे, ज्याचा आपल्याला काहीच फायदा नाहीये. जी सरळ मार्गे व्हायला पाहिजे ती होत नाहीये. सत्यजित दादा तांबे हा लढा पुढे नेतात, आपण सर्व त्यांच्या सोबत आहोत. फक्त जे मी तुम्हाला पथनाट्य सांगितलं, पथनाट्यासाठी 2-4 ग्रुप तयार केले, कॉलेजमध्ये जाऊन आपलं एसटी स्टँड आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत आता ते दिशा तर तुमच्या माध्यमातून ठरेल, आळेफाटा पाहिजे की नारायणगाव पाहिजे. पण आंदोलन अशा पद्धतीने पाहिजे जे रस्त्याला, पुणे नाशिक हायवेला जे आंदोलन आहे, आपल्या जुन्नर तालुक्याचं आंदोलन अत्यंत प्रभावी ठरलं पाहिजे. ते लोकांच्या नजरेत भरलं पाहिजे, शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे. अशा पद्धतीचं आहे. सध्या रील जे आहे व्हायरल, अजून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आपण एक पेज तयार केलं पाहिजे. त्याच्या मार्फत सत्यजित दादाचे जसे असेल एका मार्फत सूचना दिल्या पाहिजे, ते सर्वांनी फॉरवर्ड केलं पाहिजे. जे आपण बायपासच्या वेळेस आपण जे चालवलं आणि ते यशस्वी केलं आपण, तसंही रेल्वे काही यशस्वी होणार नाही असं. आपण जर सर्वजण एकत्र राहिलो
तर नक्कीच त्या लढ्याला आपल्याला यश येईल. फक्त जे आंदोलनाची दिशा असेल ती कुठेही कमी पडताना कामा नये. त्या निलू भाऊनी सांगितलं ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं आंदोलन आपण करून आपण ते जनतेसमोर प्रशासनासमोर असेल, जे अधिकारी असेल त्यांची एखादी मीटिंग आपल्याकडे घ्या. नेमकी समस्या काय, आपले लोकप्रतिनिधी आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये उतरलेलं पाहिजे. हा कोणत्याही पक्षाचा प्रश्न नाही, हा आपल्या सर्व लोकांचा प्रश्न आहे. बरेच जण या ठिकाणी तरुण असतील तेव्हा सुरेश कलमाडीने सांगितलं होतं नारळ फोडला होता, त्याच्यावर पुढे काही झालं नाही. आपण सर्वजण एकत्र आपापल्या पद्धतीने जे जे आपले मित्र परिवार असेल, सोशल मीडिया खूप प्रभावी माध्यम आहे, त्याचा योग्य वापर करा. जे काही पोस्ट करता येईल, जिथे जिथे सरकारची पोस्ट असेल त्या त्या ठिकाणी आपला आवाज त्या ठिकाणी हायलाईट केला पाहिजे, आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. त्या ठिकाणी नक्कीच चांगलं कमेंट असेल तर त्या ठिकाणी नक्कीच त्याला दाद भेटती. कोणालाही विचित्र पद्धतीने कमेंट नाही केलं, आपला मुद्दा त्या ठिकाणी समजून सांगता आला पाहिजे. आपण सर्व शेतकरी आहोत, आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये जर प्रगती हवी असेल तर रेल्वे या ठिकाणी गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या शक्तीने सर्व त्या ठिकाणी आपल्या शाळेतली मुलं असतील, जे जे सोशल मीडिया वापरतात हल्लीची पिढी, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे अमित शेठ की तुम्ही त्या ठिकाणी फॉरवर्ड करा, प्रश्न विचारा, काय होणार आहे पुढं, कधी होणार आहे. आणि जे रेल्वे मंत्री वैष्णव आहे त्यांना आपला आवाज त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. अशा पद्धतीचं आंदोलन बाबू आपण जे 9 तारखेला आहे, आपल्याकडे आता 3 तारीख आहे, 6 दिवस आहे. 6 दिवसात आपल्याला भरपूर तयारी करता येईल. त्या ठिकाणी जे काही तुम्ही सूचना द्याल त्या ठिकाणी हे सर्वजण ऐकतील. मी हिवरेतर्फे नारायणगाव आणि मांजरवाडी दोन्ही गावचा कार्यकर्ता असून आज पुणे नाशिक रेल्वे होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज बरीच वर्षे सर्व पक्षाचे नेते तर लढतातच, आता आपण पण आता जास्त कृतिशील झालं पाहिजे. पुणे नाशिक समजा त्यांना जर एवढी अडचण येत असेल तर आपल्या तालुक्याचं आराध्य दैवत म्हणजे अखंड देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारा भीमाशंकर हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगापैकी आहे. पण त्यांना जर 25 किलोमीटरची जर एवढी अडचण आहे तर मी म्हणतो मंचर वरून जुन्नर मार्गे जर अशी रेल्वे केली तर काय हरकत आहे. म्हणजे हाय पट्टा असेल त्याची जर अडचण नसेल तर नारायणगाव मार्गे झाली तर चांगलीच आहे, नसेल होत तर हा पट्टा जर झाला या पट्ट्या मार्गे जुन्नर मार्गे तर अडचण काय आहे. ही जर सर्वांनी याविषयी आवाज उठायला पाहिजे. कारण आपलं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीमध्ये ही रेल्वे आलीच पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून सर्वांनी याविषयी सुद्धा आवाज उठवला पाहिजे. रेल्वे खात्याने व्यावसायिक विचार केला तरी पुणे नाशिक रेल्वे हा कसा लाभदायी आहे. पॅसेंजर म्हणून आपल्याला जर आता पुण्यावरून जम्मूला जायचंय तर 2 मार्ग आहेत, एक तर पुणे दौंड अहमदनगर मनमाड मग जम्मू, किंवा पुणे कल्याण नाशिक मनमाड मार्गे दौंड. म्हणजे हा जो प्रवास आहे पॅसेंजर म्हणून जो आहे तो जास्त वेळ लागतो. इथं 3 तासात समजा नाशिकला गेला, हा दोन्ही बाजूचा प्रवास 6 तास लागतो पुढे जायला मनमाड पर्यंत. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि आपल्यासारख्या लोकांना इकडे पुणे इकडे नाशिक ह्या दोन्ही मोठ्या शहरांना आपण स्पीडने जोडले जातो. दुसरी गोष्ट, जो आज आपला हायवे आहे नॅशनल हायवे त्याच्यावरचा जो वाहतुकीचा लोड आहे तो अत्यंत कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टींचा ते विचार त्यांना पटवून देणं गरजेचं आहे, जे ते आंदोलन होईल त्याला. जय शिवराय. मी शेतकऱ्यांचं काम करत असताना अनेक वर्षापासून आता अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचं काम करायला लागलो. परंतु मी जेव्हा लहानपणापासून 8वीला शाळेला होतो, नारायणगावला कॉलेजला होतो, तेव्हापासून ऐकतो का जुन्नर तालुक्यातून आपल्या रेल्वे येणार आहे. फक्त रेल्वे येणार आहे हेच आमच्या कानाशी व आम्हाला माहिती आहे. परंतु रेल्वेचा मार्ग कधी प्रश्न मार्गी लागत नाही. अनेक वेळेला आता 15-20 वर्षापूर्वी आपल्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम विभागातून त्या ठिकाणावरून सर्वे झाला होता. आपल्या खोडदवरून एकदा सर्वे झाला. हे 2-3 सर्वे आम्ही पाहिलेले प्रत्यक्ष. ज्या आमचं सावरगाव विभागातून जो सर्वे झाला त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी होतो. परंतु तो सर्वे अनेक वेळेला होतो, परंतु त्याला काहीतरी अडथळे आणले जातात
आणि आम्हाला असा प्रश्न पडतो का या ठिकाणी खंबीर असं नेतृत्व नसल्यामुळं या ठिकाणी रेल्वे होत नाही. आणि या ठिकाणी मंत्री आपले वळसे पाटील साहेब होते त्यावेळेला, इकडं थोरात साहेब होते संगमनेर साईडला, परंतु त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी वजन कमी प्रमाणात पडलं असं आम्हाला वाटतं. आणि पुढील काळात मोठ्या प्रमाणात संघर्ष केल्यानंतर सर्व पक्ष असतील, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आय काँग्रेस असतील, या सर्व पक्षांनी एकत्र आल्यानंतर वज्रमूठ घट्ट केल्यानंतर त्या ठिकाणी कुठलीच अडचण येणार नाही. आता जर शेतकऱ्यांचा विषय घेतला तर दळणवळणासाठी किती मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे. आज नारायणगावची बाजारपेठ मोठी असल्यामुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळतो, परंतु पुणे किंवा आपल्या मुंबई या ठिकाणी शेतीमाल नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो. आपले विद्यार्थी पुणे किंवा मुंबई किंवा इतर शहरांमध्ये या ठिकाणावरून शिकण्यासाठी जात असतात. त्यांना जर या ठिकाणी जर रेल्वेचा मार्ग सुकर झाला तर त्यांचं शिक्षण देखील चांगल्या प्रकारे मिळू शकतं. आज मोठ्या प्रमाणात आपले विद्यार्थी घडत आहेत. या ठिकाणी रापा सबनीस विद्या मंदिर मोठं आहे, ओतूर या ठिकाणी मोठाली कॉलेज आहेत, आळेफाटा या ठिकाणी कॉलेज आहेत, जुन्नर या ठिकाणी कॉलेज आहेत, परंतु या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना जर रेल्वे झाली आणि ह्याच गोष्टी जर विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिल्या, एका जर तरुणाने दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरला आंदोलन केलं आणि अख्ख्या जगाने किंवा महाराष्ट्राने भारताने त्याचा बोध घेतला व त्याला त्या ठिकाणी सरकारला सुद्धा त्यांचा आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली. अशाच पद्धतीत या ठिकाणी संतोष नाना आहेत आमचे मार्गदर्शक, भाऊ आहेत, माऊली शेट आहेत आणि बेनके साहेब पण आहेत. परंतु ह्या जर नेत्यांनी पुढे राहून जर आमच्या सारख्या तरुणांना सोबत घेऊन जर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी जर या आंदोलनाला योग्य ते दिशा भेटली तर मला नाही वाटत 2-3 वर्ष त्याला केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, त्याला निर्णय घ्यावाच लागतील. या निमित्ताने मी सांगतो, या ठिकाणावरून देखील सर्वे झाला होता. त्यावेळेला आमच्या म्हणजे मी पश्चिम भागात राहतो, समजा ह्या ठिकाणावरून जर GMRTचे प्रॉब्लेम असेल, किलोमीटरचे आट असेल, त्या ठिकाणी जर पश्चिम साईडने जरी आता अनेक आपल्या शेतकरी बांधवांनी किंवा व्यापाऱ्यांनी सांगितलं इकडून नसेल खोडद साईडने तर आपल्या नारायणगावच्या पश्चिम साईडने करता येईल, असे देखील सर्व आपण या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे आणि योग्य तो ट्रॅक घेऊन या रेल्वे मार्ग सुकर केला पाहिजे ना व त्याचा मार्गी लावला पाहिजे. एवढीच मी इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा, मी शेतकऱ्यांचं काम करत असताना ना शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा घराघरात जाऊन शेतकऱ्यांना म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधन करून त्या शेतकऱ्यांना बरोबर घेईल. धन्यवाद. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ह्या रेल्वेच्या अंतर्गत 2021च्या दरम्यान ज्यावेळेस पहिल्यांदा निविदा निघाली की हा मार्ग मंजूर होतोय, तर त्यावेळेस जो काही सर्वे झाला तो सर्वे होत असताना वेगवेगळी गावं त्याच्यामध्ये कव्हर झालेली आहे. ही गावं कव्हर होत असताना प्रामुख्याने नारायणगावच्या पूर्व साईडला म्हणजे खोडद आणि नारायणगावच्या मधून हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी रेल्वे जात होती आणि प्रामुख्याने सर्वे संपूर्ण झालेला आहे 2021ला आणि सरकारचं किंवा जी काही निविदा होती की 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल असं शासनाने त्यावेळेस जाहीर केलं होतं आणि त्या अनुषंगाने कामकाजाला वेग मिळाला. प्रामुख्याने गेल्या 2 दशकापासून सर्वांचं स्वप्न होतं की पश्चिम महाराष्ट्रातली ही पुणे नाशिक रेल्वे ही झालीच पाहिजे. प्रामुख्याने शेतकरी असतील, व्यापारी वर्ग असतील, शिक्षणासाठी विद्यार्थी किंवा पालकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक असेल किंवा दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारचा हा प्रोजेक्ट होता. परंतु अचानक शासनाने त्यावर निर्बंध लादले आणि तो जो काही प्रकल्प आहे तो स्थगित केला. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून त्या ठिकाणी रेल्वे मार्ग जात होता तर प्रामुख्याने सुरुवातीला आम्हीच त्या ठिकाणी विरोध केला, कारण कुणाच्या पण शेतकऱ्याच्या जर दृष्टीने बघितलं रस्ता असेल किंवा रेल्वे असेल की आपलं उदरनिर्वाहाचं शेती आहे आणि त्याच्यातून जात असेल तर आमचा त्या ठिकाणी विरोध होता. परंतु त्या विरोधाला मग मोजणीच्या स्वरूपात असेल, त्याचा जो काही मोबदला असेल या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि जवळपास हा पूर्णपणे जो ट्रॅक आहे तर त्यावेळेस म्हणजे 100% होणार ह्याच दृष्टीने होता की जवळपास 4 महिन्यामध्ये
तो अतिशय तीव्र गतीने चालेल या दृष्टीने सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रयत्न होते. परंतु जो काही शासनाचा निर्णय त्याच्यामध्ये बदलला आणि ते पूर्णपणे स्थगिती झाली. या दृष्टीने नंतर आम्ही गावकऱ्यांनी पण विचार केला की फक्त विरोध करून उपयोग नाहीये, की आपण फक्त आपली शेतीमधून जातोय म्हणून आपण त्या ठिकाणी विरोध करतोय, परंतु सर्वांच्या दृष्टीने तो अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय आहे आणि तो झाला तरच सगळा जो काही पश्चिम महाराष्ट्रातला विकास आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यावेळेस वेगवेगळे अधिकारी त्या ठिकाणी येत होते. महारेलचे त्यामध्ये शिरोळे साहेब म्हणून एक अधिकारी होते की त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमचं त्याच्यामध्ये जे काही नुकसान जाते परंतु तुमच्या गावचा किंवा तुमच्या समाजाचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. त्यावेळेस आम्ही असं बऱ्याच वेळा असं सांगितलं की GMRT सारखा या ठिकाणी प्रोजेक्ट आहे, त्या ठिकाणी आपल्याला साधं इलेक्ट्रिक म्हणजे आपण वेल्डिंग म्हणतो ते सुद्धा करायला आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा व्यत्यय येतोय. तर अशा प्रकारचा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी झाला तर त्यांना अतिशय अडचण येऊ शकते. परंतु त्या मीटिंग मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याच वेळेस 2021 मध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये सोल्युशन हे निघतंय आणि हा रेल्वे मार्ग इथूनच जाणार हा 100%. म्हणजे एवढी त्यांना त्या ठिकाणी ग्वाही होती. परंतु शासनाचे किंवा राजकीय त्याच्यामध्ये काही वर्तुळ हे झाली आणि तो फक्त GMRTच्या मुळे तो प्रकल्प स्थगित झाला असं पूर्णपणे घोषित झालं. त्याच्यानंतर बऱ्याचशा आमच्या मीटिंग्स वगैरे झाल्या की आमचा जो काही विरोध आहे तो त्या ठिकाणी आम्ही म्हणजे मावळला की सर्वांच्या दृष्टीने आज पुणा नाशिक रेल्वे ही होणे अत्यंत गरजेचं आहे. मग ती फक्त खोडदमधून किंवा हिवऱ्यामधूनच झाली पाहिजे असा त्याच्यामध्ये कोणताही आमचा त्याच्यामध्ये उद्देश नाहीये. तो सगळ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प आहे. इव्हन आम्ही GMRTचे त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांच्याशी सुद्धा मीटिंग केली, परंतु त्यांनी सांगितलं की PM ऑफिस कडून आम्हाला अशा काही सूचना आलेल्या आहेत की आम्ही त्या सगळीकडे अशा जाहीर करू शकत नाही आणि गावकऱ्यांना त्या सांगू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी व्यत्यय त्या रेल्वेसाठी आला आणि आज स्थगित जर आपण सर्वांनी जर मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला नाही किंवा आंदोलन केलं नाही तर ही जी रेल्वे तर इथून पुढचं जे आपलं काही स्वप्न आहे ते काही पूर्ण होणार नाही. त्यामुळं आज सत्यशील तांबे आपण त्यांच्या बघतोय की वेगवेगळ्या पोस्ट येतात, ते कायम प्रयत्न करतात. त्यानंतर इकडं देवठाण, अकोले या साईडचे संगमनेर ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये सर्वांचीच इच्छा आहे की हा प्रकल्प झाला पाहिजे आणि सर्वांनीच त्याच्यामध्ये एकजुटीने जर प्रयत्न केला तर निश्चितच सरकार काही जनतेच्या काही विरोधात म्हणजे त्यांना डावलून अशा प्रकारचे करू शकत नाही. तर सर्वांनी जर आवाज उठवला तर ही रेल्वे नक्कीच 100% होणार आहे. त्यामुळं शिवजन्मभूमी जुन्नर मधून रेल्वे जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. ती पुढे नगर किंवा दुसरीकडून गेलं तर आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळं सर्वांनी एकत्रित येऊन याला उठाव जर मोठ्या प्रमाणात आणला आणि आपण म्हणजे रस्ता रोको असेल, इव्हन प्रत्येक ठिकाणी झाल्यानंतर जो काही समृद्धी मार्ग असेल किंवा अजून काही करता येईल आपल्याला त्याच्यामध्ये जर केला तर निश्चितच त्याला कुठेतरी गती येऊन आपल्याला त्याचं फळ मिळू शकतं. अशी आमच्या सर्व हिवऱ्याच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे. धन्यवाद.